आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाई बाई सगळं आठवतंय रे आता ही पुस्तक हातात घ्यायला आता आपला रॉकी नाहीये। काल आपण नाचत होतो, एकत्र होतो, आनंदात होतो। बाई आता आपल्या आयुष्यातून आनंदच निघून गेला रे। तुवाने एवढी धडपड केली पण काय झालं? ज्याच्यासाठी आपण खुश होतो तोच निघून गेलाय। आपण त्याला नवऱ्याच्या कपड्यात बघणार होतो आणि हा तो पांढरा पण तो तिकडे गेलाच कशाला? अरे काय गरज होती? आपल्या बरोबर आला असताना तर वाचलं तरी असता तो। आपण जायला हवं होतं त्याच्यासोबत, त्याला असं एकटं जायला नाही द्यायला हवं होतं। आपलीच चूक आहे बाई लोक, आपलीच चूक आहे। मला आठवतंय म्हणजे आपण शेवटचं एकत्र इथेच भेटलो होतो। होता बाई, किती भारी दिसत होता रे तो, किती भारी दिसत होता। शिवा खायला घे ना, मी तुझ्यासाठी आणलंय काहीतरी। मी रॉकीला घ्यायला गेले नसते तर? ऐक ना शिवा, आता या गोष्टींबद्दल नको ना विचार करायला। नाही अरे कर ना विचार। आपण जर त्याला घ्यायला गेलो नसतो तर हे घडलं नसतं ना। ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे। म्हणजे तू शांत हो, ये खाऊन घे, मीच आहे। खाऊन घे, बस इकडे बस। नाही मला नकोय आशू, मला काही खायला नकोय। तू विचार कर ना, जर हे सगळं माझ्यामुळे झालंय। पाना गँग जर घ्यायला गेली असती तर आजी आई चंदन ह्यापैकी कोण घ्यायला गेलं असतं तर नसतं झालं ना। आशू हे सगळं माझ्यामुळेच झालंय। अरे चुकीचाच होता डिसिजन, हे सगळं चुकीचंच झालंय। मी नाही वाचवू शकले रॉकीला। शिवा ऐक ना, रॉकी आज इथे असता तर त्याला कसं वाटलं असतं तुला असं बघून? त्याची शिवा अशी आहे का? सांग मला। शिवा अगं तू काहीच खाल्लं नाहीयेस आणि प्यायलं नाहीयेस, प्लीज काहीतरी पोटात जाऊ दे, तुला बरं वाटेल। आणि आपल्याला शाळेतही जायचंय ना। मला नाही जायचं शाळेत। कोणी सांगितलं मला शाळेत जायचं? मला काही खायला पण नकोय। काय उपयोग आहे शाळेत जाऊन? इथे रॉकी नाहीये, मला काही खायला नको। शाळेत पण नाही जाणार मी, काय नाही करणार। आशू आशू सॉरी, मला नाही कळलं आता मी काय करायला शिवा पाहिजे। इट्स ओके, तू बोल, तुला जे बोलायचं ते बोल। ओरडायचं असेल तर ओरड, रडायचं असेल तर रड, पण वेंट आउट हो। मनात जे काही आहे ते सगळं बाहेर येऊ दे, पण प्लीज बोल। खूप महत्वाचं आहे शिवा, प्लीज। चंदन माझी गाडी बंद पडली आहे, तर तू प्लीज एकदा चेक करायला येतोस का? उद्या करतो। अरे मी विसरलेच, मला थोडं बोलायचंय तुझ्याशी, प्लीज बाहेर येतोस? चंदन 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 चल, मला तुझ्याशी बोलायचंय। चल चल नको आज। चल चल, ये इकडे बस, बस खाली। काकू आपण ताटं घेऊन येऊयात का? हा नाही, मला भूक नाही आजी। ठीक आहे, तू नको जेवूस, पण मला जेवायचंय ना। काकू चला।
कायम माझ्या बरोबर असायचा. गॅरेजमध्ये, वस्तीत, सगळीकडे. त्या दिवशी गॅरेजवर आला होता तो फोटो काढायला. बोलला की चंदन, मला ही जागा कधी विसरायची नाहीये रे. मी कुठून आलोय, कसा आलोय, हे कायम माझ्या लक्षात राहायला पाहिजे. फोटो काढला होता त्याचा. दुसऱ्या दिवशी पार्टी दिली आजची तरच गेला होतो. आठवणी राहिल्या फक्त. मी त्याला एकटा नव्हतं सोडायला पाहिजे आजी. मी त्याला एकटा नव्हतं सोडायला पाहिजे. हे बघ, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तू असं स्वतःला दोष देत राहिलास तर कसं होईल? चल जेवण करून घे. आजी तुम्ही घ्या. चंदन, चंदन, शिवा तर अजून उठली नसेल. मग तुळशी पुढे दिवा कोणी लावला? सीताई, मी लावला तुळशीला दिवा आणि देवासमोर पण लावला. तेच म्हटलं, शिवा तर अजून झोपली असेल ना. हो, ती झोपली आहे. म्हटलं आराम करू दे तिला, म्हणून म्हटलं हे करून घ्यावं. कसं आहे, देवाचं काही चुकायला नको म्हणून लावला देवा. ठीक आहे. एक सांगू का सीताई, माझी ना देवावर खूप श्रद्धा आहे बघा. अहो, तसं तर काय, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात आयुष्यभर काही ना काही वाईट घडतच असतं बघा. पण देवाची सेवा सोडायला नको. आणि आपल्या पोरी आहेत ना, संपदा, शिवा, अहो एवढ्या तरण्या ताठ्या पोरी अशा आजारी पडलेल्या, खचलेल्या नाही बघतो मला. म्हणून मी काय ठरवलं माहितीये का, इथं नाही का आपल्या घराजवळ ते देवीचं मंदिर आहे बघा, तिथं जाते, जरा पोरींसाठी जपताप करते आणि देवीचा प्रसाद पण घेऊन येते पोरींसाठी. म्हणजे तो प्रसाद त्यांनी खाल्ला ना का मग त्यांना नक्की बरं वाटेल आणि या धक्क्यातनं सावरायला मदत होईल. म्हणजे असं आपलं मला वाटतंय. हो हो, जा तुम्ही शांताबाई. आलेच मी जाऊ.